ते तुम्ही पाहू इच्छिता। पुढचा चेंडू मैदानात, सुरेख टाकलेला चेंडू, तितकाच घातक प्रहार, चेंडू मात्र जाईल फरफडत खेचत, तो म्हणजे बॉर्डर लाईनच्या बाहेर, थेट 4 धावा। आतमध्ये जाऊया, मैदानाचा आराखडा आढावा घेऊया। सुंदरसा फटका, डीप स्क्वेअर लेग। आणि या ठिकाणी पुणे शहराच्या बाहेर, पुणे जिल्ह्याच्या बाहेर मात्र ह्या दोन्ही अंपायर्सनी मैदान गाजवले, वाजवलेले। सुरेख फटका पाहायला भेटले, पाहूया। क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे, फिल्टर चेंडूच्या मागे थ्रो केलाय, 2 धावा मात्र तब्दील। क्या बात आहे, लक्षात ठेवा, नाव मध्ये खूप काही दडलेले। सुरेख टाकलेला चेंडू हलक्या हाताने ढकलून दिले, फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक थोडंसं खरा पूर्ण प्रयत्न केला, पण चेंडू ओढत ताणत खेचत सीमा रेषा पार, 4 धावा। चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू मात्र, पण फलंदाज तितकाच हुशार, खेचून घेतोय, ओढून घेतोय, चेंडू मात्र जातोय तो सीमा रेषा पार। पुढचा एक चेंडू, सुरेख टाकलेला चेंडू, घातक प्रहार, 2 गॅपच्या मध्ये असलेला चेंडू, थेट सीमा रेषा पार, 4 धावा। स्वराज ऑन फायर, क्या वाटू शकत, आणि 6वा खेळाडू मात्र बाहेर ठेवला, त्यामुळे नो बॉल। पुढचा चेंडू मैदान दाखल, फुलटा चेंडू भिरकावून दिला, क्षेत्ररक्षकाच्या मधून गेला, क्षेत्ररक्षण थोडं खराब, चेंडू मात्र ओढत खेचत गेला, चेंडू सीमा रेषा पार। स्वराज चांगला खेळतोय, अडवलं पाहिजे स्वराजला। फुलटा चेंडू, पुन्हा एकदा सुंदरसा शॉट, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार। आत्ताच बोललो तो स्वराज ऑन फायर, क्या आदिती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी फ्लिप केला, चेंडू गॅप मध्ये मारला, चेंडू जाईल मात्र खेचत ओढत सीमा रेषा पार, 4। धोनीच्या स्टाईलनी ज्या ठिकाणी MS धोनीने दाखवलं तर शतक मारून गोळी घातली बॅटने, तसा शो या ठिकाणी त्यांनी केला स्वराजनी। स्वराज ऑन फायर, चौकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं। आणि या ठिकाणी तुम्ही स्पोर्ट्समन, एक स्पोर्ट्स स्पिरिट म्हणून बघू शकता, हर्षलनी सुद्धा त्याचं कौतुक केलेले, कारण हर्षलनी सुद्धा त्याचे अर्धशतक 4 रन मारूनच पूर्ण केलेलं। 5 खेळाडूची मात्र आठवण येते, ते आता तुम्हाला सांगू इच्छितो। सुरेख टाकलेला चेंडू, पण तितकाच घातक प्रहार, क्षेत्ररक्षण मागे, आणि इथं थोडीशी गडबड, 4 धावा नाही। सुरेख टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय, कोणी मागे नाहीये, एकही फिल्डर त्या ठिकाणी तैनात नव्हता, भिरकावून दिला, चेंडू जाईल सीमा रेषा पार, 4 वेगाची रफ्तार, वेदान खोचलेला चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू मात्र 1 टप्प्यात येईल, आणि चेंडू मात्र घनगळत जाईल सीमा रेषा पार। फलंदाजी करणारे, आता पाहूया छोटा भाऊ जिंकतोय की मोठा भाऊ जिंकतोय, हे मात्र साध्य होईल। हो हो हो, इथं मात्र दाखवून दिले, तू बघतोय छोटा आणि छोटाच भाऊ आहे, हे फक्त लक्षात घे, क्या बात आहे। स्वराज षटकार षटकार षटकार, सामन्यातला पहिला सिक्सर मात्र स्वराजनी थेट सीमा रेषा पार मारलाय, शाबाश। स्वराज ऑन फायर, दाखवून दिले माझी ताकद काय, मी माझ्या बारक्या भावाला सुद्धा बक्षू शकत नाही, कारण हा खेळ मात्र क्रिकेटचा आहे, इथं मात्र रिलेशनशिप जपल्या जात नाही। सुरेख टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथं मात्र स्वराजला जीवदान मिळेल, क्या बात आहे स्वराज, वेल बॅट वेल बॅट। गोलंदाजी पण चांगली आहे, बारक्या भावाने मोठ्या भावाला मात्र दाखवून पण दिलं होतं या बॉलवरती। सुरेख टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय, इथं मात्र दाखवून दिलं की मोठ्या भावाची ताकद काय आहे, चेंडू मात्र सीमा रेषा पार। सूरज काळेंकडनं 4 धाव्याचा इशारा, बॉन्ड लाईनच्या चेंडू पार। 98, क्या बात आहे, क्लॅप क्लॅप क्लॅप। आता मात्र थोडं समीकरण बदललंय, हाय उलट्याचा सामना नव्हता, पण 1 साइड सामना गेलाय। सुंदरशी फलंदाजी स्वराज, पुढचा चेंडू, सुरेख टाकलेला चेंडू, स्वराज शतकाच्या दिशेने, विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये, क्या बात आहे, 100, विन द मॅच स्वराज। वेल प्ले वेल प्ले वेल प्ले, उत्साह बघण्यास मिळतोय, पण जो विरुद्ध संघ पण मॅचचा मान करतो स्वराज। एकमेकांना भेटण्याची वेळ, एकमेकांना डोळ्यात डोळे घालून पाहण्याची